केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम. सरकारला निर्णयासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ. आज दुपारी होणाऱ्या सीजेपी आणि सरकारच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, नाहीतर पंतप्रधान मोदींच्या खुर्चीला धोका. राजीनाम्याशिवाय शांत बसणार नाही, अभिजित दिपके यांचं सरकारला आव्हान. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजही दिल्लीतील मेट्रो स्टेशन्स बंद. पुढील सूचना मिळेपर्यंत 18 मेट्रो स्थानकं बंद राहणार. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची माहिती. मेट्रो स्टेशन बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय. नीट पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसकडून आज कॅन्डल मार्च. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्डल मार्च काढण्याचं आवाहन. काँग्रेस हायकमांडचे सर्व पदाधिकाऱ्यांना निर्देश. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सरकारकडून कारवाईचा बडगा. एनटीए मधले 47 अधिकारी बडतर्फ. काहींवर थेट फौजदारी कारवाईचा इशारा. 1 महिन्यामध्ये संपूर्ण परीक्षा यंत्रणेची पुनर्रचना करण्याचे संकेत. डील करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो. 26 दिवसांच्या उपोषणानंतरही प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट द्यावं लागेल का? टीकाकारांना सोनम वांगचुक यांचं उत्तर. देशातील तरुणांसाठी पंतप्रधान मोदींचा नवा व्हिडिओ संदेश. पेपरफुटी प्रकरणात दिलेल्या सकारात्मक सूचनांसाठी मानले तरुणांचे आभार. तरुण असताना आम्ही आज्ञाचं पालन करायचो, आता तसं राहिलेलं नाही. नवीन पिढी प्रश्न विचारते. सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. मुलांशी संवाद वाढवण्यावर सुद्धा भर द्या, असं व्यक्त केलं मत. तुमच्या हातामध्ये बंदुका काठ्या असतील तर आमच्या हातात तिरंगा आहे. तुमची हुकुमशाही जिंकते की आमचा तिरंगा जिंकतो ते पाहू. मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे यांचा सरकारला आव्हान. राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलनात काही हौसे नवसे गवसे सहभागी झालेले होते. शांततेमध्ये आंदोलन असताना हिंसा करणारेही होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. राज्यामध्ये 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस कोसळणार. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम. जिल्ह्यातील 12 धरणांमधून विसर्ग. गोदावरी नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. आषाढी एकादशी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सपत्नीक पूजा. धाराशिवचं माने दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी. तर पंढरपुरात लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा महासागर.